गुड मॉर्निंग मित्रांनो, विघ्नार्था मोटर्समध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे, भरपूर गाड्या आलेल्या आहेत कामाला मित्रांनो। बघू शकता तुम्ही, आपण ड्रोनच्या सहाय्याने थोडंसं शूट केलेलं आहे आज। तरी बऱ्याच गाड्या आहेत कामाला। तर आपल्याकडे आज स्विफ्ट आलेली आहे बघा। या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की गाडी ब्लॅक स्मोक मारते आणि गाडीला नॉकिंग आहे। जर आपण प्रॉब्लेम चेक केला तर गाडीत आपल्याला इंजेक्टरमध्ये प्रॉब्लेम सापडला। फायरिंग बघू शकता तुम्ही गाडीचं कसं आहे काय ते। आणि याच्यानंतर आपण आता हे जे इंजेक्टर चेंज करणार आहोत तर बघूयात। इंजेक्टर काढायची सोपी पद्धत आहे मित्रांनो। एक नंबर इंजेक्टर निघतात, त्यानंतर आपण भरपूर चाइल्ड पार्ट वगैरे सगळे खोलावं लागतात। आजूबाजूचे पाईप वगैरे ते बघून घ्या आता तुम्ही सगळं कसं चाललंय खोलायचं ते। हे आता आपण इंजेक्टरचे जे नोझलच्या पाईप आहेत त्या काढतोय, डिझेल सप्लाय करतात ते। त्यानंतर वायरिंग एक साईडला काढावी लागते आपल्याला। वायरिंग काढल्यानंतर इंजेक्टर आपण बाहेर घेणार आहोत। असे पद्धतीने बाहेर निघले। त्याचे वॉशर खाली राहिलेत का ते बी बघायचे असतात मित्रांनो, कारण डबल वॉशर झाला तर फायरिंग व्यवस्थित येत नाही गाडीचं। आणि हे नवीन आणलेले आपण इंजेक्टर, त्याला हे वॉशर असे ग्रीसच्या पद्धतीने व्यवस्थित म्हणजे खाली पडत नाहीत। ग्रीस व्यवस्थित लावून आता इंजेक्टर आपण टाकलेले आहेत। आता फिटिंग करूयात परत, पाईपलाईन वगैरे व्यवस्थित सगळं टाईट करून। बघू शकता आपण कशा पद्धतीने चाललेलं आहे। गाडीचं फिटिंग पूर्ण होत आलेलं आहे, झालेलं आहे। आता इंजेक्टर बसून वायरिंग बसून पाईप बसून आता गाडीला आपण शटर मारलेला आहे। गाडी चालू झालेली आहे। नॉकिंगमध्ये बराच फरक पडलेला आहे आणि गाडी आता आपली चाललेली आहे ट्रायलला। धन्यवाद।